आतापर्यंत कोणत्याच कीर्तनकाराने तुम्हाला याच्यावर सोल्युशन सांगितलं नसेल आणि सांगणार पण नाही. ओरिजिनल सोल्युशन सांगतो. चला, लोक म्हणतात ना आत्मा दिसत नाही, मग तो आशीर्वाद देतो कसा ऐका. आता बसलेल्यापैकी कोणी सैनिक क्षेत्रात काम केलं का? मेजर म्हणून कोणी ऐका, वरती बोट करा बरं माझ्यासाठी. राय पाठीमागं. हा, मला अभिमान आहे महाराज सैनिक क्षेत्राचा. सगळ्यात जास्त माझं सगळ्यात जास्त प्रेम सैनिक क्षेत्रावर आहे. कारण ते लोक तिथं उभा आहे म्हणून आपण जिवंत आहे रे कडे इथं. त्यांना एक तास बाजूला करून पाहिजे, याच्यातलं एक जित राहायचं नाही. हां, सोपी गोष्ट नाही महाराज. सैनिक क्षेत्रात आता त्यांच्यावर विश्वास नसेल, माझ्यावर नसेल, तर यूट्यूबला एक नाव सर्च करायचं. लोक म्हणतात ना आत्मा दिसत नाही, मग तो आशीर्वाद देतो कसा ऐका. 1962 साली चीनचं युद्ध झालं महाराज, बरोबर एक नाही मेजर? 1962 साली चीनचं युद्ध झालं आणि जसवंत सिंग नावाचा एक सैनिक, नाव लक्षात ठेवा, जसवंत सिंग, एकट्या गड्याने चीनची अख्खी टोळी आडून ठेवली होती. एकट्या गड्याने एका टायमाला जसवंत सिंग 6 गनमधून फायरिंग करत होता केशव महाराज, एका टायमाला. पण दुर्दैव घडलं, आपले लोक फितूर झाले आणि चीनच्या लोकांनी त्या चायना बॉर्डरवरती 1962 साली जसवंत सिंग साहेबाला फाशी देऊन मारलं. पण आजही आपल्या व्यतिरिक्त सैनिक क्षेत्रातल्या मेजर लोकांना तुमचे मित्र असेल त्यांना फोन करून विचारा, 1962 साली फाशी देऊन मारलेला जसवंत सिंग आजही तुम्ही त्या बाउंड्रीवरती गेलात, घोड्यावरून फिरताना सीमेचं रक्षण करताना आपल्या सैनिकांना दिसतो महाराज. याच्यात नवल नाहीये, याच्यात नवल नाहीये. 1962 साली आपल्यातून निघून गेलेल्या जसवंत सिंगची पेन्शन सरकारने आज तारखेत त्यागायच चालू ठेवली. याच्यात नवल नाहीये. लोकांचं जिवंतपणे नोकरीत प्रमोशन होत नाही. जसवंत सिंग साहेबाचं गेल्यावर प्रमोशन केलं 1962 नंतर. दर 4 महिन्याला जसवंत सिंग साहेबाचं रेल्वेचं तिकीट बुकिंग असतं, त्यांच्या सीटवर कोणी बसत नाही. 1962 गेलेले आहेत बरं का आपल्यातून, लक्षपूर्वक आहे का. दर 2 महिन्याला सैनिकांचा प्रोग्राम झाला का सेपरेट खुर्ची टाकली जाते त्यांच्यासाठी, त्यांच्या खुर्चीवर कोणी बसत नाही. ऐका याच्या पुढचं, ज्या ठिकाणी जसवंत सिंग राहत होते त्यांच्या सकाळी उठल्यानंतर त्यांच्या रूमला इस्त्री केलेला शर्ट अटकवला जातो, त्यांचा दिवाण साफ केला जातो आणि त्यांचे बूट पॉलिश केले जातात. 1962 गेलेले आहेत आपल्यातून, सकाळी उठल्यानंतर इस्त्री केलेला शर्ट त्यांच्या रूमला अटकवला जातो, दिवाण साफ केला जातो आणि बूट पॉलिश केले जातात. संध्याकाळी जर तुम्ही त्यांच्या रूमला पाहायला गेलात, पॉलिश केलेल्या बूटवरती तुम्हाला आपोआप धूळ साचलेली दिसेल, इस्त्री केलेला शर्ट तुम्हाला चुरगळलेला दिसेल आणि दिवाण अस्ताव्यस्त झालेला दिसेल. याच्यातही नवल नाही तात्या. पारनेर तालुक्यामध्ये सुप्याच्या पुढं शिरूरच्या अलीकडं नारायणगाव नावाचे एक गाव आहे. त्या गावामध्ये मी 10व्याचं प्रवचन करत असताना समोर बसलेल्या सैनिकांनी मला उत्तर दिलं, उगले महाराज मी याला स्वतः साक्षीदार आहे, स्वतः मी त्या बाउंड्रीवरती ड्युटी केली. संध्याकाळी बाउंड्रीवरती ड्युटी करत असताना अचानक जर आपल्या एखाद्या सैनिकाला जर झोप लागली तर थप्पड मारून उठवण्याचं काम आजही जसवंत सिंग करतो महाराज. सांगा मला, सरकारला जर या गोष्टी मान्य कराव्या लागत असेल तर आराध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या 2 पुस्तक वाचून अक्कल आलेल्या लोकांनी काय हिंदू धर्मावर टीका करावी.